आणि यानंतर आज दिवसातील सर्वात मोठी बातमी ती म्हणजे बहुप्रतीक्षित सिनेट निवडणुकीचा निकाल आज लागतोय। नेमकं कोण बाजी मारणार याकडे अवघ्या मुंबईचं लक्ष लागून आहे। 10 जागांसाठी 28 उमेदवार आहेत। या जागांवर कोणाचा उमेदवार विजयी होतोय हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे। मुंबई विद्यापीठ फोर्ट या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होतीये। ठाकरेंची युवासेना 2018ची पुनरावृत्ती करणार की भाजप प्रणीत एबीव्हीपी सिनेटमध्ये मुसंडी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। सिनेट निवडणुकांमध्ये आता आज निकाल लागतोय, त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। ठाकरे गट आणि अभाविपमध्ये हा सामना आहे। 10 जागा आहेत आणि 28 उमेदवार हे रिंगणात आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून या निवडणुकीचा खरं तर निकाल मोजण्यास सुरुवात होईल, मतमोजणीला सुरुवात होईल। त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे अवघ्या मुंबईचं लक्ष आहे। ठाकरे गट आणि अभाविपमध्ये हा सामना होतोय। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकींचा आज निकाल होतोय। कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। या संदर्भात देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। देवेंद्र, आपण पाहतोय सिनेट निवडणुकीचा आज निकाल लागतोय, नेमकी मतमोजणी कधीपासून सुरू होतीये? वर्षा, अगदी काही वेळामध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतदानाला मतमोजणीला सुरुवात होणार आहे। या सिनेट निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे, कारण आपल्याला माहिती आहे की 2 वेळा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती मिळाली होती। हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं आणि राजकीय पडसाद देखील या सगळ्या निवडणुकीसंदर्भात उमटले होते आणि त्यानंतर अखेरकार ही निवडणूक पार पडलेली आहे। विधानसभा तोंडावरती आहे आणि त्यावेळेस मुंबई विद्यापीठाची जी काही बहुचर्चित बहुप्रतीक्षित अशी ही निवडणूक आहे त्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असतं। त्यामुळे यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं आहे। यामध्ये प्रामुख्याने ठाकरे गटाची युवासेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा पद्धतीची थेट लढत होणार आहे। 2018 साली युवासेनेने 10 पैकी 10 जागा ज्या आहेत त्या जिंकलेल्या होत्या। त्यामुळे आता नेमकं आज पार पडणाऱ्या मतमोजणीमध्ये या दोन्ही गटापैकी कोण बाजी मारणार हे समजू शकेल आणि मतमोजणीला काही वेळानंतर सुरुवात होईल। मात्र प्रिफरेन्शियल वोटिंग आणि काही अशा पद्धतीने मतमोजणी असते, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतं हे स्पष्ट होऊ शकेल। निश्चितच देवेंद्र, या मतमोजणी संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।